झी 24 तास एक पाऊल पुढे। गुरु ठाकूर म्हणतोय मला जाऊ दे बॉलिवूडला। फेरारी की सवारी या फिल्ममधून गीतकार गुरु ठाकूरनं बॉलिवूडमध्ये झेप घेतलीये। विद्या बालनची अदा आणि उर्मिला धनगरचा बेधडक आवाज यामुळे गुरुच्या गाण्याची सध्या जोरदार चर्चा रंगतेय। या निमित्तानं गुरुशी केलेली ही दिलखुलास बातचीत। एखाद्या मराठी कलाकाराने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली की त्याच्याबद्दल वाटत असलेला अभिमान द्विगुणित होतो। गुरु ठाकूर आता आपल्या बरोबर आहे आणि त्यांनी सुद्धा अशीच बॉलिवूडमध्ये एक झेप घेतलेली आहे। गुरु, झी 24 तासमध्ये तुझं खूप खूप स्वागत। बॉलिवूडमध्ये तू एका वेगळ्या पद्धतीने एंट्री घेतलीस, एक धमाल गाणं तू लिहिलेलं आहेस। काय सांगशील त्या गाण्याविषयी आमच्या प्रेक्षकांना? फेरारी की सवारीसाठी केलंय, मला जाऊ द्या। आणि खूप आनंद आहे की पहिलंच गाणं आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो सर्वांकडनं। आणि पहिलाच तुमचा ब्रेक विनोद चोपडांसारखं नाव, एक मोठं प्रोडक्शन हाऊस, प्रीतम संगीतकार आणि त्याहून आनंद म्हणजे विद्या बालनवर ते पिक्चराईज झालं आहे, त्यामुळे तिहेरी आनंद आहे। त्यामुळे लोकांपर्यंत पोचतं। म्हणजे मी गाणं लिहिण्यापेक्षा तुमचं पहिलंच काम इतक्या मोठ्या प्रमाणात वाढवणं, त्याला इतकी दाद देणं ही खरं तर आनंदाची गोष्ट असते। त्यामुळे सध्या आनंद आहे। आपण बघू शकतो विद्या बालननी फुल फाडू डान्स केलाय त्या गाण्यावरती। रिॲक्शन सगळं पहिल्या प्रथम म्हणजे बरीच वर्ष जे बरोबरचे मंडळी आहेत किंवा चाहते आहेत, फॅन्स आहेत, त्यांची खूप इच्छा होती की नटरंगनंतर खास करून की कधी हिंदीमध्ये येणार, कधी हिंदीसाठी लिहिणार वगैरे। तेव्हा म्हटलं होतं की आपण स्वतः जाण्यापेक्षा मी वाट बघतोय कोणीतरी बोलवेल, परत समोरून येईल वगैरे असं। तर त्यामुळे पहिलंच अपेक्षा नव्हती मला की असं सडनली इतकं मोठं हे येईल। कारण मुळात त्यांच्याकडनं मला फोन आला, विनोद चोपडा प्रोडक्शनमधनं आम्ही बोलतोय आणि असं तुम्हाला। तर मला पहिले ते असं वाटलं मित्र मस्करी करतोय कोणते सकाळी म्हणून मी ऐकत होतो आणि हो का, अच्छा बरोबर असं वगैरे म्हणत होतं। आणि मग त्या माणसाने मला डिटेल सांगायला सुरुवात केली की अमुक आहे, असं आहे आणि हा ॲड्रेस आहे, या नंबरवरून तुम्हाला फोन येईल, तुम्ही संध्याकाळी मीटिंगला हजर व्हावं। तेव्हा मला विश्वास बसला की अरे खरंच आहे काहीतरी। आणि मग मी कसं पोचलो, तर मग त्यांनी हे सांगितलं की क्रेडिट गोष्ट परत नटरंग बघितला होता, आम्हाला ती गाणी खूप आवडली होती आणि आम्हाला त्या प्रकारचं काहीतरी आवडलं। तर तो एक वेगळा होता आणि प्रवास मी बरेच दिवस ते चाललं होतं की त्यांच्या डोक्यात काही कल्पना होता, माझ्या डोक्यात फक्त त्यांचे आभार की मी नवीन पहिलंच काम करत असून पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं त्यांनी की तुला जे वाटतं ते तुझे विचार घेऊन ये, मग आपण करू। की प्रीतमबरोबर काम करता त्यांनीही मला असं सांगितलं होतं की माझ्या डोक्यात ही ट्यून आहे, पण गरज नाही की तू याच्यावर लिही, तुला जे योग्य वाटतं, तुला वाटतं की हे नाही आहे, हे बकवास आहे, असं मग त्या शब्दात नाही, अगर आपको लगता की हे बकवास है तो आप बोल दो, हम कुछ अलग करेंगे मतलब। आणि त्यांचं एक फील होतं की इथे शूट होणार आहे, कोळीवाडा आहे, असं। तर मग मी त्यात हे म्हटलं की मराठमोळा एक फील असावा, मराठी बाज असावा, तर मराठी शब्द का नको। गुरु, तुला असं वाटतं की तू आणि उर्मिला हे दोघं जण एक मराठमोळा अँगल त्या लावणीला असल्यामुळे ती फार ऑथेंटिक झाली असं तुला वाटतं? कोणातरी एक नॉन महाराष्ट्रीयनी जर ते केलं असतं तर ते तितकं तसं झालं नसतं असं तुला वाटतं? हो, मराठी गाण्यांच्या बाबतीत बऱ्याच वेळा मला असं वाटतं, म्हणजे गीतकार म्हणून की त्या भाषेचा बाज, तो पेलणं, ती मजा असते। तर त्या भाषेतला जर गायक असेल तर ते आणखीन, म्हणजे मराठी आत्ता पण माझी अनेक गाणी जेव्हा हिंदी गायक गातात तेव्हा ते सतत लिहिताना किंवा गायक कळला तर एक पोटात गोळा असतो की ते शब्द पोचतील का बरोबर, कारण त्याचा तो उच्चार करताना। अर्थात काही गायक खूप मेहनत घेतात आणि ते आणतात, पण त्यांना ती मेहनत घ्यावी लागतेच। आणि उर्मिला असल्याने मला वाटतं ती ते गाते किंवा लावणीचा बाज किंवा तिने अनेकदा तशी गाणी गायली आहेत, तर त्यामुळे थोडा निर्धास होतो। कारण मुळात हे गाणं जवळजवळ आधी 3-4 गायिकांनी केलं, मग वेगळं त्यांना हवा असलेला आवाज सापडत नव्हता, त्यामुळे 2-3दा गेल्यावरती असं झालं आणि मग उर्मिलाचं नाव आलं। पण तिने पहिल्यांदा गायल्यावर तो जो एक बोल्डनेस आणि तो ठसका म्हणतो ना लावणीचा, तो तिच्या पहिल्या 2 ओळीतच आला आणि सगळ्यांचं वळल्या ते रिॲक्शन आलं की अरे नाही, मिल गया, यही आहे। त्यामुळे मग ते एक बरं वाटलं की अरे वा, मराठी। कारण मला काही इतका से नसतो तुम्हाला की तुम्ही पहिलंच काम करता आणि तुम्ही गायिका सजेस्ट करावी की अमुकलाच घ्या, पण योगायोगाने अचानक त्यांना 3-4 झाल्यानंतर त्यांनाच वाटलं की नाही, मराठी मुलगी याला उत्तम न्याय देईल आणि त्यांना हवा असला तो पोत उर्मिलाच्या आवाजात सापडला। त्यामुळे एकदम ते गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर त्यांचीच त्या प्रतिक्रिया बघितल्या तर ते जे खुश झाले होते, मला बरं वाटलं।
मला जाऊ द्या ना हे गाणं इतकं फेमस झालंय की तीच लाईन सुद्धा त्यांना घ्यावीशी वाटली. हे खरंच खूपच छान आहे. हो तुला काय मला जाऊ द्या ना म्हणजे मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा मला ते नाव ठेवलं, जाऊ द्या ना घरी असं मला ते नाव ठेवलं होतं त्यांनी, की ये गुरु ठाकूर जाऊ द्या ना घरी असं ते एकमेकांना सांगत होते. तर त्यामुळे तो एक हे होता. आणि जो तो अख्खा बाज योगायोग झाला मग ते त्याला शब्द हवाच होता असं नाही. त्यांचं कसं होतं की कॉन्सेप्ट ही होती की लाल रंगाची गाडी फेरारी आणि ती लाल कपड्यातली, तर गाडी स्वतः बोलते. त्यांनी थॉट हा दिला तर कुठेतरी ती गाडी म्हणते की त्या गर्दीला की आता बाजूला मी इतकी माझं सौंदर्य आहे, मी एक देखणी, बाजूला व्हा, मला जाऊन द्या. आणि त्या गर्दीतनं ती गाडी एंटर होते. तर तो थॉट मला जाऊ दे आणि तिथे ती मुलगी मग त्या गाडीचे विचार आणि ती नाचते तिचे विचार एक व्हावे, त्यात कुठेतरी ते बाजूला व्हा जाऊ द्या असा एक थॉट आला. आणि मग ती काय म्हणेल असं करून तो एक जाऊ दे रफ शब्द ठेवला होता की मला जाऊ दे. कारण नरा दारा असं त्याने वाजवलं होतं. इसपे वो पंच लाईन आहे का, तो मला जाऊ दे असं केलं आणि त्यांना ते मला जाऊ दे आवडलं. आणि ते म्हणलं की ऑलरेडी तुम्हाला एक हिट आहे तो मॅच हो रहा हो, हिंदी में यही से सुरुवात करो असं त्याने एक थॉट दिला. आणि मला तो आवडलाच होता. त्यामुळे कारण मला वाटलं की मी हुक लाईन अशीच दिली आहे, पुढे जाऊन ते त्यांच्या संगीतानुसार बदलतील. पण ते फायनल केलं त्यात तो शब्द होता तसाच मला जाऊन देतं. तू बघितलं असेल विद्यानी जे गाणं परफॉर्म केले तेव्हा सगळ्यात पहिली तुझी रिॲक्शन काय होती? काय बोललाय? काय पहिली रिॲक्शन म्हणजे फोन आलेलाच मला सरप्राईज होतं. कारण आधी बरेच दिवस त्यांचं गाणं झाल्यानंतर गाणं बघितल्यानंतर जी पहिली रिॲक्शन असते ना की वाव हो ऑसम नाही दिसते, असतंच. कारण म्हणजे आधी असं होतं की कोणीतरी एक मुलगी परफॉर्म करणं आणि सडनली एक विद्या बालनसारखी अभिनेत्री त्यावर परफॉर्म करते म्हटल्यावर तो एक शॉक. कारण ते पोचणं, तुम्ही जेव्हा शब्द मांडता लिहिता तेव्हा ते पोचणं तितक्या लोकांपर्यंत आणि ती दाद देणं. तर म्हणजे कोणीतरी सांगितलं की अमुक हजार त्याला हे मिळाले आहेत यूट्यूबला. तर मेन कारण गुरु ठाकूर नसणार, विद्या बालन असणार, की विद्या बालन आधी बघणार आणि मग गुरु ठाकूर पोचणार. तर तो एक आनंद असतो की पुन्हा 9 माणसावर ते शूट झालं आणि ते तर बरं वाटलं, खूप बरं वाटलं. आणि तो सगळा इतका मोठा लवाजमा, ते ढोल आणि इतक्या भव्य प्रमाणावर ते शूटही झालं. तर एक खूप लॉन्चिंग तर पहिलंच गाणं तुम्हाला इतकी मोठं मिळतं, लाल कपडे रेड कार्पेट सारखं मजा होती. यापुढे काय अपेक्षा आहेत तुझ्या? बॉलिवूडमध्ये आणखी काही करण्याचा प्रयत्न करतोयस? काही ऑफर्स तुला आल्या? नाही हा म्हणजे असं झालं की गाणं म्हणजे त्यांनी लॉन्चिंगच्या आधीच सगळीकडे त्यांनी ते प्रोमो सुरू केले. त्यानंतर माझ्याकडे आता 2 फिल्म्स आल्या आहेत. म्हणजे आता बघू, आता बोलणी चालू आहेत. तर मला असं वाटलं की म्हणजे खरंच की पोचणं आणि हा माध्यम जे आहे हिंदीचं हे केवढं मोठं आहे. कारण ते गाणं आपल्याकडे सिनेमा आल्यानंतर लोकांपर्यंत पोचतो आपण वगैरे, पण आता गाणं आलं आणि मला हे आलेत. त्यात बॉलिवूडमध्ये जाणं, मी मराठी आहे वगैरे हे आहे, पण मला ते आनंद हा आहे की मला आलेले दोन्ही ते मराठी बाजाचे नाहीत, हिंदी गाणे आहेत. तर त्यामुळे एक वेगळं काम मला आलंय. पहिलं फिल्म अजून रिलीज व्हायच्या आधीच, तर एक चांगलं काम. श्री गणेश चांगला झाला असं म्हणून. पण तरी एखादा म्हणजे कलाकार म्हणून आपल्याला नेहमी वाटत असतं की या व्यक्तीबरोबर काम करावं, या डायरेक्टर बरोबर काम करावं, किंवा या कलाकारासाठी मी एखादं गाणं लिहावं. तर असं कोणी अशा तुझ्या काही अपेक्षा आहेत का की बॉलिवूडमधनं तुला अशा ऑफर झाल्या तर खूप छान वाटेल? नाही, संगीताला प्राधान्य देणारे जे काही मंडळी आहेत त्यांच्याबरोबर काम करायला मला आवडेल. म्हणजे संजय लीला भन्साळी असतील किंवा करण जोहर, ही मंडळी जी आहेत ही संगीताला त्यांच्या सिनेमामध्ये एक वेगळं स्थान असतं की त्यासाठी वेगळं त्याला काहीतरी दिलेलं असं महत्त्व. तर अशा लोकांकडे काम करायला, कारण ते त्याला वेळ देतात, त्याच्यावर काम होतं, ती गाणी तितक्याच भव्य प्रकारे शूट होतात, शब्द वाया गेले असं वाटत नाही, उलट त्यांना आणखीन त्याला सोनं होतं. तर अशा मंडळींकडे काम करायची माझी खूप इच्छा आहे. थँक्यू सो मच तुमच्याशी एवढ्या मनमोकळ्या गप्पा मारल्याबद्दल. थँक्स अ लॉट. थँक्स अ लॉट. झी 24 तास एक पाऊल पुढे.